पेमेंट झाला उशिरा, त्याच्यामुळं काय झालं माहिती आहे का, बाजार नाही भरला. आणि असा हिला हसा येत आहे नाही का. उशिरा म्हणजे अजून झालेलाच नाही आहे तसा, खायचे वांदे झालेले इथले नाही का. पण आता कसं आहे का असते. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर नवीन दिवसाची सुरुवात झालेली, पण सुरुवातीसोबत एक न्यूज अशी भेटलेली की खतरनाक भेटलेली. ऐ तुला माहिती आहे काय विषय झालाय? माहिती आहे का? तिला आज विषयच माहित नाही काय झालंय नक्की ते. काय झालं? येतो बाहेरून कपडे वाळत टाकून. विषय लय गंभीर झालेला आहे नाही का. तर मग नाही का, जेवढं आता म्हणजे यूट्यूबच्या रिलेटेड विषय येतो, जेवढं आहे ना, जेवढं पहिलं चॅनल मॉनिटाईज जेवढं टाईम लागत होता त्यापेक्षा असा डबल लागू शकतो एवढा विषय झालेला आहे आता नाही का. नाही तर बघा, मॅडम काय अजून झोपलेले आहेत फुल. मॅडम काय अजून उठलेलं नाही, डोळं उघडं ठेवून झोपली. बघितलं कशी डोळं उघडं ठेवून झोपते, निम्म डोळं उघडं जातात तिथं. हे बघा, ते चपात्या वगैरे करायचं चाललंय. माहिती आहे का तुला विषय काय झालाय? काय काय पहिलं 4,000 तास लागत होते चॅनल मॉनिटाईजला, आता लागणारे 8,000. एवढे मग कसं व्हायचं? एवढीशीच रेस झाली आताची. वाढत आले असते. खूप कष्ट करावं लागेल गाईस, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, आमची रेस पूर्ण व्हायला तेवढी. रेस पूर्ण व्हायला सपोर्ट करा. तर असा विषय झालेला आहे की 1 फेब्रुवारीपासून 1 फेब्रुवारीपासून 2027 पासून काय होणार आहे, जे चॅनल मॉनिटायझेशनचे जे क्रायटेरिया होते ते चेंज होणार आहे. आता चेंज होणार आहे म्हणजे कसे की ज्यांचे चॅनल मॉनिटाईज आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्यांचे चॅनल मॉनिटाईज नाहीत त्यांना प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला तुमचं नाही का चॅनल हे करावं काय बोलतात ते 8,000 तास वॉच आवर्स कंप्लीट करावं लागणार चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी. आता शॉर्टमधून करायचं म्हणलं तर पहिलं 1 करोड होतं, त्याला 2 करोड पाहिजे शॉर्टला. आणि प्लस ते ज्यांचे म्हणजे ऑलरेडी चॅनल मॉनिटाईज आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. असा प्रॉब्लेम झाला, कळलं का. आपले 1 करोड तरी होत होते का? 1 करोड 10 लाखापर्यंत जात होते इथले, जेव्हा ट्रेंडिंगला होतं त्यावेळेस. आता तर ढिल्लं पडले. जेव्हा ट्रेंडिंगला होतं त्यावेळेस जात होतं तेवढं, आता तेवढं नाही. जाऊ द्या, तसा विषय नाही आमचा, होणार आहे लवकरच नाही का. थिंक पॉझिटिव्ह बाळा. नको नाही तर उठल परत दे घरा शाळेत जायचं आहे त्याला. काय रात्री मैं खुद जाऊंगी झालेलं आहे की नाही का. पेमेंट झाला उशिरा, त्याच्यामुळं काय झालं माहिती आहे का, बाजार नाही भरला. आणि असा हिला हसा येत आहे नाही का. उशिरा म्हणजे अजून झालेलाच नाही आहे तसा, खायचे वांदे झालेले इथले नाही का. पण आता कसं आहे का असते तू खायचे वांदे कुठे झाले? काय पेमेंट नाही झालं काय खायचे वांदे होतात का? तर विषय असा झालेला आहे, त्यामुळे आता नाहीलाच तर मला काय करावं लागणार आहे. तर काय आणायचं मग आता? खारी आणा. रोज रोज काय नाश्ता तोच, पोहे चहा चपाती करायचा बी खायचा बी कंटाळा आला मला. असं वेगळं काहीतरी मिसळपाव बनवता तुमचं पोट फुगतंय. हा, मिसळपाव वगैरे नाही, पैसे नाहीत आता नाही का. जरा परिस्थिती अवघड चालू आहे, अलग लक्षात. हालाकीची परिस्थिती आहे, हालाकीची परिस्थिती आहे सध्या. इडली आणा नाहीतर मग खारी आणा. मग आता खारीच घेऊन यावं. मस्त काहीतरी चटपटी. त्या दिवशी खारी आणली होती, अर्धा किलो खारी आणली होती. मीच खाल्ली होती म्हणा, असं काय नाही. म्हणजे जवळजवळ अर्धा किलो खारी 2 दिवसात संपली होती. एका दिवसात पावशेर खारी खाल्ली होती.
खारी असल्या तुम्हाला खारीच पसंत आहे चपातीपेक्षा. जेवण केलंच नव्हतं त्या अर्धा किलो खारी, 1 किलो होते का अर्धा किलो? अर्धा किलो 2 दिवसात संपली, सकाळ संध्याकाळमध्येच. संध्याकाळी खाल्ली, दुसऱ्या दिवशी ते काय 2-4 राहिल्या त्या तवा संपल्या. जाऊ दे. खूप वाईट परिस्थिती आहे. मी काय बनवू नाश्त्याला? पोहे पण नाही बनवू शकत, चपाती पण नाही बनवू शकत. त्यामुळे ह्यांना म्हणलं एक तर मेंदूवडा आणा नाही तर खारी आणा. आता स्वतःच्या आवडीचा आणून खारी. माझ्या आवडीचं म्हणजे मेंदूवडा, तसं पण आता ही नाही आहे, काय बोलतं आता बंद असेल ती. एवढं सकाळ नाही एवढं काय म्हणते आता जाऊ दे. खारीच घेऊन मेंदूवडा खारी नका. 1 टाइमचं नाही, 2-3 टायमिंगचं होईना असं बघावं लागेल. डोसा आता एक काम करतो, वाटी घेऊन असं बसतो मी तिथं. दिन कोणतरी सकाळ सकाळ मस्त माणसं कामाला चाललेले असतात. पण तुमचं ते म्हणजे नाही का म्हणून माणूस हट्टाकट्टा आहे, कमवू शकतो, कामाला जाऊ शकतो. तुम्हाला कोणी 1 रुपया टाकणार नाही. मी गेलं तरी मला टाकतात बाई, अवघडले सवघडलेले जाऊ कामाला नाही जाऊ शकत, 5-10 रुपये तरी टाकते का. चालतंय, तेवढं बाय असलं तर काय प्रॉब्लेम नाही. हा 5-10 रुपये काय वाटतंय तुम्हाला, नाही का कुणाला देते आता विषय काय आहे, ही झोपली, ही झोपलेली अजून, नाही तर हिला घेऊन बसलो असतो. तरी देणार नाही म्हणतात, हट्टाकट्टा माणूस आहे. वेळ आहे का पांगळा आहे. हट्टा कट्टा मग काही एक माणूस कपडे मला असं कपडे झालं, कपडे फाडून बसतो. एक माणूस असं झालं चांगलं तब्येत बिब्येत होती त्याची, 4 पैसे कमवू शकतो. मला म्हणलं बाय 10 रुपये द्या. म्हणलं "ए बाबा कामाला जा की तू." तसंच तुम्हाला बघून म्हणते. मी त्यांना म्हणे मला घेऊन कामाला जावा. मी नाही काम करू शकत, मला कामाचा कंटाळा येतो. मला कामाला घेऊन जावं बरं, मी नाही एकटा जाणार बरं. मला कामाचा कंटाळा येतोय. चलो आता गाई विषय झालाय, बाजार भरायचा आहे जरा नाही का, आणि प्लस आता खायला काय हे नाही, काय बोलतात ते नाश्त्याला पोहे नाही तर चपात्या करून नाही हाय, पण त्या ह्याच्या आहेत ना, जाऊ म्हणून नाही खाऊ वाटतच. बघितलं की हे असं असतं, खाऊ पण वाटत नाही. काय सांगायचं तुम्हाला. जा मग आजींना सांगा तुमच्या बनवायला. काय आजी मला तुझ्या हातची चहा चपाती खायची. गेलं वाटतं का मला गेले असं. पण ठीक आहे, चला मी येतो, खाऱ्या घेऊन येतो. टाइमपास करायला नको, कारण कसं आहे तू. अरे हा मी निघालो होतो तर चला म्हणलं. किती आणू, 4-5 किलो आणा, अर्धा 1 किलो. 1 किलो आणलं तर 4 दिवसात संपते, त्याच्या पलीकडे काय असते. आणि एक पतंजली बिस्किट भेटलं तर आणा, नाही तर कोणता भेटला तर ते तर जे असेल ते आणतो. जास्त मग करायला मला काही पण सांगत जाऊ नको, कळलं का. होय, नाही तर मग तुला माहिती जायचंच कॅन्सल. मग आण मग तू काय सांगायचं. हा जास्त काय सांगितलं तर विसरायचं नाही तर विसरायचं नाही, डायरेक्ट कॅन्सल. डायरेक्ट कॅन्सल. मग आण तुझं, तू कसं आणायचं तसं मला नको सांगू, कळलं. शर्ट घालून जा, चालतंय, ठीक आहे. टाकते 4-5 रुपये. चालतंय, देऊ दे, काही विषय नाही. तेवढंच आणखी काहीतरी घेऊन येतो. तर हे बघा, मी आता निघालो होतो, तेवढाच आमचा पाववाला जो आहे रेग्युलर तो आलेला आहे आत्ता. काय करायचं, त्याच्याकडे नाही घ्यायचं मऊ झालेले असते खारे बटे. का, तिकडे जाऊ का. छान खारी भेटते ते काय तसं पण चांगलं देत नाही म्हणा. बिचारा पावसा पाण्याचं फिरतोय, मऊ होतोय, त्याचे काय चुके. तो आणतोय चांगलं, एखाद्याला नाव नाही ठेवा एखाद्याच्या कष्टाला. माझ्या पण कष्टाला कुठेतरी प्रोत्साहन द्या जरा. माझ्या पण कष्टाला जरा प्रोत्साहन वगैरे द्या. मी पण प्रोत्साहन करतो जरा. चॅनलला आपलं सबस्क्राईब वगैरे करा, व्हिडिओ जरा पळवा जरा नाही का. माझ्या जरा कष्टाला जरा प्रोत्साहन द्या तुम्ही. तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे सध्या खूप, कळलं का. हा काय करू मग, जाऊ का मग. चालतंय, ठीक आहे, चला चला गाईस. हे बघा मित्रांनो, मी आलो होतो आता इथं खाऱ्या न्यायला, तर बेकरी आहे बंद. विषय असा झालेला आहे, आता ते जो भाई आला होता त्याच्याकडनं यायला लावलं, जे आहे ते घे म्हणलं नाही का. आता एवढं सकाळ सकाळ बेकरी पण उघडत नाही आहे.
त्याच्यामुळे जरा विषय आहे. बेकरी झाली बंद तिकडं, पण आता दुसरीकडं कुठं बेकरी नाही लवकर. तर हे बघा मित्रांनो, त्या फ्रेश आहेत खाऱ्या. हे नक्की राहा बघा पण. हे बघा मित्रांनो, अजून काय आणलं समजा? नाही म्हणलं तिला केक का आपलं काय ते क्रीम रोल खायनं म्हणलं ती. तुम्ही सगळं तिथं घेऊन ठेवले ऑलरेडी. चपात्या कायला बनवते मग? दुपारी खायला. हे असं आहे बघितलं का, हे नाही ते नाही म्हणायचं, सगळं तर घेऊन ठेवायचं. मोठे आता का तुम्ही तर म्हटले पावाला कडून घे. नाही नाही, पण ते चपात्या घ्यायला करायचं दुपारचं. क्रीम रोल खायचं का तुला? नको, नानकेट घेतलं. नानकेट खायचं आहे. मस्त लागते नानकेटची टेस्ट अजून तीच आहे. तिचे म्हणजे बदललं नाही का तो? आय तर पावाला बाहेरला फोन लावला, म्हटलं हा इधर येऊ मी आरावर करू. त्याने रोडवरून आलाय. त्याला काय तवा जाणार म्हणलं माल, त्याला माल जायचं म्हणल्यावर तो येणार की कुठून पण, परत रिटर्न येईन घरून. त्याला काय तवा. चो चल इकडे, तुझ्यासाठी मी क्रीम रोल आणला आहे. चला आंघोळ करा. हे बघा मित्रांनो, हे आपलं आहे सध्या हे आज आमचं खाणं. हे असंच खाणं आहे, त्याच्यामुळं अशी तब्येत आहे चिव दोघींची, चिवची पण. होय चिव, कसे बघते चिव? कसं असते? पापा कसा दिसतोय? तुझं काय चाललंय? खाऊन घे, मोबाईल बघत चालतोय. ऐक चला खाऊया. मम्माला सांग रे तू. तू सांगत की पप्पाला मोबाईल बघितल्यावर खायला जाते पोटामध्ये. मम्माला अरे टाकायचं का म्हणावं? हा काय काय माझ्या पोटामध्ये काय? नाकातलं बोट काढ. ची काय ते तोंडाला मार्कर वेरकर लावून घेतलं सगळं. मी काय खाऊ, मला यातलं काय सांगायचं. तर इथं काय आहे? काहीच आवडत नाही म्हणजे? चपात्या घ्या मग त्या. मला तिखट खाऊ वाटतं, सगळं गोड दिसून मनच भरलं. मग हे कुठं गोड येतं पाव का ना, परत फुगन पोट. मला आपलं पोहे चालत, फेवरेट आहे माझं. चालेल ठीक आहे. मग मगाशी ते ह्या नाही पाहिजे होतं मग इडली. व्हायची हो, जाऊ दे तू बनव घरी. काय इडल्या आज बघू उद्या बघू कधी बनवायचं, मुहूर्त लागत जाऊ. बरं बरं करूया. चिवला आता सोडवायला चाललोय मी शाळेत, नाही का? ते चाललंय चिवचं उरकलंय आता. काय देते त्याला डाव्याला? भाजी चपाती. तो काय तिथं कोण ओरडलं बिरडलं तर टीचरला सांगायचं काय चिव? रडायचं नाही, खेळायचं तिथं, काय अभ्यास करायचा. इकडं बघ काय म्हणलं.